भारताचं अध्यात्म बदनाम होत आहे का? तर नक्कीच आजचं प्रकरण जे खराचं चालू आहे, त्याच्यामुळं पुन्हा एकदा अध्यात्मावर गालबोट लागलेलं आहे आणि असे सातत्याने चालत आलेले अध्यात्माच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे प्रकरणं हे भारतीय अध्यात्माला बदनाम करत आहेत. त्यामुळेच मी बलात्काराचे 2 प्रकार केलेले आहेत. एक अनियंत्रित वासनेतून होणारा बलात्कार आणि दुसरा अध्यात्माच्या नावाखाली होणारा आध्यात्मिक बलात्कार. त्याला आपण बलात्कार म्हणू शकत नाही, तर ते एक प्रकारचं लैंगिक शोषण असतं आणि लैंगिक शोषण ही एक प्रकारची तडजोड असते. भीतीपोटी, दबावापोटी झालेली एक तडजोड असते. अध्यात्माची व्याख्या अजूनसुद्धा अपुरी आहे. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, की वासना ही नैसर्गिक आहे आणि त्या आ नैसर्गिक वासना आणि अहंकारावर अध्यात्म आणि धर्म संस्कार करून त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशा भोंदू बाबांचं खोटं अध्यात्म असल्यामुळं वासना आणि अहंकार त्यांच्या अध्यात्माला नियंत्रणामध्ये करून त्यांच्याकडनं असे समाजाला अशोभनीय प्रकार करून घेतो. त्याच्यामुळं आपलं भारतीय अध्यात्म बदनाम होत आहे. एवढे ढोंगी आध्यात्मिक बाबांचे वाईट बातम्या येऊनसुद्धा लोकं त्या असल्या अनेक बाबांकडे लोकं का जातात? तर त्याचं ठोस कारण हे आहे, की ती म्हणजे त्यांची आध्यात्मिक भूक. हो मित्रांनो, आध्यात्मिक भूक ही सांस्कृतिक, मानसिक आणि बौद्धिक भूक आहे. जीवनामध्ये ठराविक काळानंतर एका व्यक्तीला एक जीवनामध्ये पोकळी जाणवायला लागते आणि ती पोकळी भरण्यासाठी हे अध्यात्मिक गुरु चाचपडण्याचं काम होतं. परंतु लोण्याची भूक ताकावर भागू शकत नाही. तसंच पैसा, वैभवशाली भौतिक गोष्ट तुमचं आध्यात्मिक जीवनाची जागा घेऊ शकत नाही. अध्यात्म म्हणजे समाधान आहे, त्याग आहे, ना की कर्मणूक किंवा टाईमपास आहे. आणि कर्मणूक आणि टाईमपास म्हणून अध्यात्माकडं गेलं तर असे आध्यात्मिक अपराध आणि आध्यात्मिक बलात्कार घडतच राहणार आहेत.